कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी सागर कदम। तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राइम टाइम बुलेटिन। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या हेडलाईन्स। खेडमधील जगबुडी आणि नारंगी नदीला पूर, खेडची संपूर्ण बाजारपेठ जलमय, शहरात हाहाकार, दुकानात शिरले पाणी। लांज्यात घडली चोरीची धक्कादायक घटना, भाऊजींच्या घरात घुसून मेवण्यानेच केली चोरी, 3 लाखांचा मुद्देमाल मेवणा घेऊन झाला फरार। अलिबागमध्ये घेरण शहापूरच्या शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट, शेतकरी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावरती, शेतकरी विविध मागण्यांसाठी आक्रमक। आणि रायगडात पावसाची जोरदार बॅटिंग, प्रमुख नद्यांनी इशारा पातळी ओलांडली, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी। आता पाहूया सविस्तर वृत्त। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहर पुन्हा एकदा पुराच्या महाभयानक विळख्यामध्ये सापडला आहे। जगबुडी आणि नारंगी या 2 नद्यांना आलेल्या पुरामुळे खेड शहरातील संपूर्ण मुख्य बाजारपेठ पाण्याखाली गेली असून शहरातील गांधी चौक, सफा मस्जिद, निवाचा चौक, पानगल्ली आदी परिसरात मोठ्या प्रमाणावरती पुराचे पाणी शिरले आहे। पावसाचा जोर अजूनही कायम असून मिनिटा पाण्याची पातळी वाढत आहे। या भीषण परिस्थितीत व्यापाऱ्यांनी आपली दुकाने रिकामी करण्याची धडपड सुरू केली आहे। आतापर्यंत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून काही ठिकाणी स्थानिकांनी स्वतःहून सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे। पुराचे पाणी शहरात घुसले असतानाच आणि मुख्य रस्त्यांवरती पाणी साचलेले असतानाही पोलीस प्रशासन किंवा आपत्ती व्यवस्थापनाकडून कोणत्याही प्रकारचे बॅरिगेट्स किंवा दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नव्हते। परिणामी अचानक पाण्यात अडकलेल्या वाहनांमुळे खेड दापोली मार्ग आणि एकविरा नगर तीनबत्ती नाका परिसरामध्ये वाहतूक कोंडी निर्माण झाली। या कठीण परिस्थितीत पोलीस अथवा अधिकृत बचाव पथक नसल्याने खेड रेस्क्यू टीम आणि विसर्जन कट्टा या स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेत नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करत वाहतूक कोंडी नियंत्रणात आणली। जगबुडी आणि नारंगी नद्यांचा पूर वाढल्यामुळे खेड शहराचा खाडीपट्टा विभागाशी संपर्क तुटला आहे। तसेच खेड भरणे मार्गावरील भरणे नाका परिसरात आणि खेड दापोली मार्गावरील अनेक भाग जलमय झाल्यामुळे वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे। गेल्या 24 तासात शहरातील जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून शाळा, कॉलेज, दुकाने आणि कार्यालये बंद आहेत। अन्नधान्य व अत्यावश्यक सेवांचा तुटवडा होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। रायगड जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने काल सायंकाळपासून रायगड जिल्ह्यामध्ये पावसाच्या मुसळधार सरी बरसत आहेत। रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून जिल्ह्यातील सर्व नद्या दुतडी भरून वाहत आहेत। जिल्ह्यातील काही नद्यांनी इशारा पातळी देखील ओलांडली असून प्रशासनाकडून नदीकडच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। तसेच जिल्ह्यातील काही शाळांना सुट्टी देखील जाहीर करण्यात आलेली आहे। तर पावसाचा जोर देखील कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक देखील पूर्णपणे मंदावलेली आहे। पावसाचा जोर जर वाढतच राहिला तर मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता वर्तवली जात असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आलेले आहे। रायगड जिल्ह्यामध्ये काल सायंकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावण्याचे चित्र पाहायला मिळत असून जोरदार पडत असलेल्या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। तसेच काल रात्रीपासून पडत असलेल्या धुवाधार पावसामुळे रायगड जिल्ह्यामधील नद्या नाले ओसांडून भरून वाहत आहेत। आपण पाहू शकता, आपण सावित्री नदीच्या किनारी आहोत। रायगड जिल्ह्यातील मुख्य मानली जाणारी सावित्री नदी मोठ्या प्रमाणामध्ये दुथडी भरून वाहत आहे। सावित्री नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आलेले असून प्रशासनाकडून नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत। रायगड जिल्ह्यातील काही नद्यांनी इशारा पातळी देखील ओलांडण्याचे चित्र पाहायला मिळत आहे। त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून रायगड जिल्ह्यातील काही शाळांना सुट्टीही जाहीर करण्यात आलेली आहे। पावसाचा जोर जर वाढत राहिला तर सावित्री नदीला देखील मोठ्या प्रमाणामध्ये पूर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून केलेले जात आहे। पावसाचा जोर देखील अजूनही कायम आहे। देवेंद्र रायगड।
रायगड जिल्ह्यात सलग 2 दिवस ढगफुटीमुळे मुसळधार पाऊस कोसळतोय। सकल भागात ठिकठिकाणी पाणी साचले। मुसळधार पावसाचा जोर वाढल्यामुळे जिल्ह्यातील रोहा मधील कुंडलिका खालापूर मधील पातळगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे, तर तिकडे नागोठणे मधील आंबा नदीने देखील इशारा पातळी गाठली आहे। पुढील काही तास पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे आज शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। रायगड जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट असल्यामुळे किनारी पट्ट्यातील भागातील मच्छीमार आणि स्थानिक नागरिकांना घरीच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। जिल्हा प्रशासन सुद्धा सतर्क आहे। भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला होता। त्यानुसार रात्रभर मुसळधार पाऊस पडला। त्यामुळे रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर, तळा, माणगाव तालुक्यात पूर परिस्थिती होणार असल्याची शक्यता लक्षात घेता सुरक्षिततेचा उपाय म्हणून रायगड जिल्हा प्रशासनाने महाड तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केलेली आहे। रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी सुट्टी जाहीर करण्याचे आदेश दिले, परंतु आदेश काढण्यास उशीर झाल्याने पालकवर्ग नाराज झाला आहे। आदेश काढण्यापर्यंत विद्यार्थी शाळांमध्ये पोहोचले होते असे पालकवर्गांमध्ये बोलले जात आहे। लांजा तालुक्यातील कळंबे येथील नामदेव नगर परिसरात चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे। भाऊजींच्या घरात घुसून मेहुण्यानेच चोरी केली आहे। भाऊजी युवराज जाधव यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यानुसार त्यांचे सख्खे मेहुणे राज राठोड यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राज यांनीच घरात घुसून सोन्याची अंगठी, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 3,36,150 रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला आहे। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। चोरीची ही घटना 4 ते 5 एप्रिल दरम्यान घडली होती। युवराज जाधव हे बेळगाव येथे गेले असताना त्यांच्या गैरहजेरीचा फायदा घेत आरोपी राज राठोड यांनी त्यांच्या कोळंबे येथील घरातून चोरी केली। आरोपी नातेवाईक असल्याने फिर्यादींनी तो परत येईल अशा आशेने त्यांची आजपर्यंत वाट पाहिली, मात्र तो परत न आल्याने आणि चोरी झाल्याची खात्री पटल्याने युवराज जाधव यांनी लांजा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। सध्या आरोपीचा शोध सुरू आहे। खेड तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असून या पावसाचा तडाखा सुमारगडच्या पायथ्याशी बसलेल्या वाडी मालदे गावाला बसलेला आहे। सकाळी 6 वाजताच्या दरम्यान वाडी मालदे रस्त्यावरती दरड कोसळल्याने सकाळची नांदिवली खेड एसटी बस काही वेळ वाडी मालदे गावाजवळ थांबली होती। सदरची घटनेची माहिती वाडी मालदे गावातील ग्रामस्थांना समजल्यानंतर ग्रामस्थांनी तातडीने धाव घेऊन शासकीय मदतीची अपेक्षा न बाळगता श्रमदानाने रस्त्यावरील दरडी हटवून एसटी बसचा मार्ग मोकळा करून दिला। या श्रमदानात वाडी मालदे गावातील ग्रामस्थांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे। ज्या ज्या वेळी संकटे येतात त्या त्या वेळी मदतीला धावून जाण्याची परंपरा वाडी मालदे गावातील ग्रामस्थांनी आजही कायम जोपासली आहे। वाडी मालदे गावातील बहादूर मावळ्यांचे कौतुक सर्वत्र होत आहे। महाड सार्वजनिक बांधकाम उपविभागाने जून महिन्यात केलेल्या सर्वेक्षणानुसार महाड तालुक्यातील वाळणकोंडी येथील संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध जागृत देवस्थान असलेल्या वरदायिनी माता मंदिराच्या परिसरातील 35 वर्ष जुना केबल स्टे ब्रिज हा पूर्णतः खराब व निकामी झाले असल्याचे निदर्शनास आले आहे। हा पूल पादचारी वापरासाठी अत्यंत धोकादायक ठरत असल्याने पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे त्या ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी महाड उपविभागीय अधिकारी पोपट ओमासे यांनी भारतीय नागरी सुरक्षा अन्वये 18 जून ते 18 ऑगस्ट 2025 या कालावधीत सदरचा पूल बंद करण्यात आल्याचे आदेश लागू केलेले आहेत। रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील शहापूर घेरंड औद्योगिक क्षेत्राच्या पोहोच रस्त्यासाठी जमीन भूसंपादन प्रक्रियेला हरकती घेत शेकडो शेतकऱ्यांनी शाश्वत विकासाची मागणी केली आहे। शासनाने मंजूर केलेला दर शेतकऱ्यांनी अमान्य केलाय। याचबरोबर विविध मागण्यांसाठी आज रायगड जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांत कार्यालय व महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाला शेतकरी संघर्ष समिती पेझारी धाकटे शहापूर विभागाच्या वतीने मागणीचे निवेदन देण्यात आले। संमतीदर्शक भूसंपादन निवाड्याचा विकल्प केला असून 4,80,894,000 प्रति हेक्टरी दराची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। या प्रकरणी जोपर्यंत योग्य न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील असा इशारा यावेळी देण्यात आलाय। आम्ही सगळे धेरण शहापूर क्षेत्रातले बाधित शेतकरी या ठिकाणी आज एक निवेदन घेऊन आलेलो आहोत। 2019 मध्ये शहापूर धेरण औद्योगिक प्रकल्पाकरता आमच्या शेतजमिनींचं नोटिफिकेशन काढण्यात आलं। ती
क्षेत्र ती जागा होती जवळजवळ 736 हेक्टर आणि ह्या 736 हेक्टरवर हे भूसंपादन करण्याचा निर्णय तत्कालीन शासनाने घेतला होता। 2019 पर्यंत टप्प्याटप्प्याने 2019 पासून ते 2025 पर्यंत टप्प्याटप्प्याने काही भूसंपादनाच्या त्यांनी टप्पे पूर्ण केले, परंतु ती सगळी प्रक्रिया अपूर्ण ठेवली आणि त्यानंतर त्या जमिनींवर औद्योगिक क्षेत्राकरता नियोजित संपादित जमिनी असा शेरा मारण्यात आला आणि 2019 पासून आमच्या जमिनींचं जे रूप आहे ते बदललं गेलं आहे, म्हणजे त्याचा दर्जा बदलला गेला आणि तो दर्जा औद्योगिक जमीन असा दर्जा सातबाऱ्यावर देण्यात आला आणि त्यामुळे रेडी रेकनर किंवा त्या जमिनींचे भाव किंवा त्याची बाजार मूल्य हे आता औद्योगिक जमीन म्हणून आकारण्यात आलेलं आहे। असं असताना 734 हेक्टरचं आतापर्यंत काही संपादन पूर्ण झालेलं नसताना आत्ता मागच्या महिन्यात 33-3 प्रमाणे सक्तीच्या भूसंपादनाची नोटीस स्थानिक शेतकऱ्यांना आली आणि शेतकऱ्यांवर आता सक्तीचं भूसंपादन लादण्यात आलेलं आहे। त्या संपादनाचा मोबदला मात्र अल्पसा ठेवण्यात आलेला आहे आणि नियमांच्या विरुद्ध देण्यात आलेला आहे। आमच्या शेतकरी बंधू भगिनींच्या ज्या मागण्या आहेत त्याचा आम्ही लेखी निवेदन आज प्रांत साहेबांना म्हणजे भूसंपादन अधिकाऱ्यांना देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। आमच्या मुख्य ज्या मागण्या आहेत त्या आहेत की जे गव्हर्नमेंटनी नियमाप्रमाणे जो फॉर्म्युला तयार केलेला आहे त्या फॉर्म्युल्याप्रमाणे जी रक्कम येईल ती रक्कम आम्हा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई किंवा आमच्या शेतीची किंमत म्हणून मिळावी। त्यासोबत विकसित भूखंड 15%, आमचा पुनर्विकास, त्याप्रमाणे अनेक बाकीच्या ज्या सोयी सुविधा आहेत त्याच्याप्रमाणे घरपट्टी, बरोबर आहे तुमचं, घरपट्टी प्रत्येक सर्वे नंबर प्रमाणे नोकरीची हमी, नोकरीचं सर्टिफिकेट आम्हाला मिळाला पाहिजे। आमच्या शेतकऱ्यांचा, शेतकरी बंधू भगिनींचा कुठल्याही विकासाला विरोध नाही, फक्त विकास करताना शेतकरी रस्त्यावरती नाही यायला पाहिजे, शेतकरी भकास होता कामा नाही, हीच आमची मुख्य मागणी आहे आणि त्या मागणीसाठी आज एल्गार पुकारलेला आहे या 3 गावांनी। आमच्या प्रामुख्याने 4च मागण्या आहेत। पहिले म्हणजे आम्हाला जो भाव दिलेला आहे तो रेडी रेकनरच्या भावाप्रमाणे आम्हाला तो भाव मिळाला पाहिजे। दुसरी मागणी अशी आहे की आमच्या मुलाबाळांना किंवा आमच्या पुढच्या पिढीला कशा प्रकारे नोकरी देणार आहेत त्यांना आम्हाला एक खुलासा करायला पाहिजे। त्याच्यानंतर तिसरी मागणी माझी अशी आहे की आम्हाला शेतकरी असल्याचा दाखला सरकारकडून मिळाला पाहिजे आणि चौथी मागणी माझी अशी आहे की आम्हाला 22.5% पूर्ण भूखंड म्हणजे विकसित भूखंड आम्हाला मिळाला पाहिजे। या प्रामुख्याच्या ज्या मागण्या आहेत त्या माझ्या आम्हाला मान्य केल्या पाहिजे सरकारने आणि ह्याच्यासाठी आम्ही आज हा जनसमुदाय घेऊन या कलेक्टर ऑफिसला तसेच प्रांत ऑफिसला सुद्धा आलेलो आहोत। एवढ्याच आमच्या मागण्या आहेत आणि त्या मागण्या सरकारने मान्य कराव्या। माझा स्वतःचा सर्वे नंबर आहे 265। MIDCने जी मापणी केलेली आहे ती मापणी अयोग्य आहे। त्याच्यामध्ये आमची 22 घरं आहेत, त्याचा कुठेही उल्लेख केलेला नाही। जेव्हा प्रांतसाहेबांनी सांगितलं होतं आम्हाला की येऊन आम्ही प्रत्यक्ष जागेची पाहणी करणार, तुमची झाडं किती आहेत, पाठीमागे तलाव किती आहेत त्याची सर्व पाहणी करणार आणि अशा प्रकारे कुठलीही मापणी झालेली नाही आणि आमची सरकार भरपूर दिशाभूल करतोय। सरकारने असं करू नये। माझं मुख्यमंत्र्यांना एवढंच निवेदन आहे, जर आमच्याकडे जातीने जर लक्ष दिलं नाही तर मी स्वतः श्रावण पशु पाटील स्वतःचा आत्मदहनाचा प्रयत्न करेन। आज जो इथे मोर्चा आलेला आहे शहापूर धरण त्या प्रकल्पाच्या संदर्भात आणि त्यांना आता आम्हाला शहाबाजवरनं शहापूरला जोड रस्ता आहे त्याच्यात आमच्या जमिनी जात आहेत। आम्ही 8 दिवसापूर्वी प्रांताला नोटीस हरकती नोंदवले होते आणि त्याचं उत्तर त्याने दिलं नाही आम्हाला आणि परत ही दुसरी नोटीस आली। बरं, आमच्या मागण्या रास्त आहेत। एक तर रेडी रेकनरचा रेट, प्रकल्पात जात असतील जमिनी तर त्यांना त्या संदर्भातलं सर्टिफिकेट, 12.5% भूखंड आणि ह्या रास्त मागण्या मागतोय पण त्यांना त्यांचं दुर्लक्षच केलं जाते सर्वसामान्य शेतकऱ्यांकडे। हा विषय आहे। तर आमचं म्हणणं एवढंच आहे की जे काय आहे नियमाप्रमाणे ज्या गोष्टी मिळायला पाहिजेत त्या आम्हाला मिळाल्या पाहिजेत, एवढंच आमचं हक्काचं म्हणणं आहे। त्या मागण्या आहेत की आम्हाला भूखंड आणि योग्य तो भाव पाहिजे आणि आमच्या मुलाबाळांना नोकऱ्या आणि आज आम्ही एवढे वर्ष लढा लढतो तो कशासाठी आणि आम्ही एवढे वर्ष लढा लढतो तो कशासाठी, जमिनीसाठीच ना। मग आम्हाला काहीतरी योग्य भाव द्या आणि आम्हाला नोटिसा देतात घडी घडी, आम्हाला काय घडी घडी काम नाही काय? वेळे आम्ही किती वेळा यायचा, आम्हाला आमचे तुम्ही मजुरी भरून द्या, आमचं खाडक होतं शेती भातीचं। आज आता रो बिव आलेलं आहे ते कोण टाकीना, आता शेती भरली एवढी, आम्हाला कामधंदा सोडून आम्ही इकडे आलो, अलिबागमध्ये आलोय। आमच्या अशा मागण्या आहेत की आम्हाला जो भाव आता दिलेला आहे तो आम्हाला मान्य नाही आहे, आम्हाला योग्य तो भाव मिळाला पाहिजे, भूखंड मिळाला पाहिजे, आमच्या मुलाबाळांसाठी नोकऱ्या मिळायला पाहिजे। आम्हाला हा भाव जो आहे तो हा मान्य नाही आणि ह्या ज्या आम्हाला वेळोवेळी नोटिसा पाठवतात
हे आम्ही ह्यांच्याच पाठी राहायचं का सारखं? आम्हाला जे भाव नाही आहे तो आम्हाला योग्य भाव मिळावा हीच आमची मागणी आहे. रायगड जिल्ह्याची राजधानी असलेला अलिबाग तालुक्यातील अलिबाग वडखळ रस्ता मीनाक्षीताई पाटील आमदार असताना मंजूर केला होता. 2014 आणि 2014 नंतर किरकोळ दुरुस्तीचा खर्च वगळता खर्च झालाच नाही. मात्र अलिबाग मुरुड रोहा या मतदारसंघातील रस्त्यावरती भरपूर खर्च झालाय. कार्लेखिंड सारळ रस्ता हा सुटसुटीत होता, पण त्यावरती MMRDच्या माध्यमातून 500 कोटी रुपयांचे एस्टिमेट झाले, तसेच काम चालू आहे. कार्लेखिंड कणकेश्वर फाटा शास्त्री चौक याला 150 कोटी खर्च झालाय. परंतु हा जो मेन रस्ता आहे त्यावरती राज्य सरकार उदासीन का आहे असे पंडित पाटील माझी कोकणशी बोलताना सांगितले आहे. आज रायगड जिल्ह्याची राजधानी असणारे अलिबाग या ठिकाणी मुख्य जो रस्ता आहे अलिबाग वडखळ रस्ता, हा रस्ता आमदार मीनाक्षी पाटील आमदार असताना त्यांनी मंजूर केला होता 2014 मध्ये. आणि 2014 नंतर किरकोळ दुरुस्तीच्या व्यतिरिक्त ह्या रस्त्यावरती काही खर्च झालेला नाही. मात्र अलिबाग मुरुड रोहा या मतदारसंघामध्ये अन्य रस्त्यांवरती भरपूर खर्च झाला आहे. उदाहरण द्यायचं झालं तर कार्लेखिंड सारळ रस्ता हा सुस्थितीत होता, पण त्याच्यावर MMRDच्या माध्यमातून 150 कोटी रुपयेचं एस्टिमेट झाले, काम चालू आहे. त्याचबरोबर कार्लेखिंड कणकेश्वर फाटा म्हणजे रवी शास्त्री चौक या रस्त्यासाठी 150 कोटी रुपये खर्च झाले. पण मला आश्चर्य वाटते की हा जो मेन रस्ता आहे त्या रस्त्यावर राज्य सरकार उदासीन काय आहे. मी निश्चित सांगतो की अलिबाग रोहा रस्ता मंजूर मी आमदार असताना केलाय, त्याच्यामध्ये बोरगर येथे एक ब्रिज झालाय, बाकीचे कामं ठप्प झालेली आहेत. तर माझी मागणी आहे, मी वारंवार याचा पाठपुरावा केला. मी संबंधित खात्याचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना या संदर्भात भेटलो, कारण जे विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत या रस्त्याकडे लक्ष देत नाहीत. रायगड जिल्ह्यामध्ये कलगीतुरा चाललाय, लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष नाही. तर मी शिवेंद्रराजे भोसले यांना विनंती केली की या संदर्भातली बैठक लावावी. त्यांनी मला आश्वासित केले या संदर्भात मीटिंग लावू, कारण रायगड कलेक्टरकडे मी वारंवार बैठका घेतल्या, पण त्यांना मर्यादा आहे. त्यांचं काय काम करायचं त्यांना मर्यादा असल्यामुळे ते काय या संदर्भात निर्णय घेऊ शकत नाहीत. म्हणून बांधकाम मंत्र्यांकडे मी आवाज उठवलाय, त्यांना विनंती केली की तुम्ही या संदर्भात निर्णय घ्या आणि रस्ता कोणाच्या मार्गीचा आहे हे क्लिअर करा. हिंदी सक्तीच्या विरोधात आता नवी मुंबईतील मनसे देखील आक्रमक झाली आहे. नवी मुंबईत मनसे शहर प्रमुख गजानन काळे यांच्या नेतृत्वात आज शहरातील 4 विविध शाळांना पत्रक देण्यात आली. या पत्राच्या माध्यमातून राज ठाकरे यांचा स्पष्ट निरोप शाळांना देण्यात आला असून हिंदी सक्तीचा तीव्र विरोध करत स्थानिक भाषेचा सन्मान राखण्याची मागणी करण्यात आलेली आहे. या कारवाईमुळे नवी मुंबईत पुन्हा एकदा भाषावादाचे वारे वाहू लागले आहेत. जर पुढील काळात शाळांनी हिंदी सक्तीचा अट्टहास केला तर या विरोधात अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेने दिला आहे. लांजा तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये महावितरणाच्या कामकाजाचा पुरता बोजवारा उडाला आहे. तालुक्यातील सापूचे तळे, पन्हाळे, वाकेड अशा अनेक ठिकाणी वीज गायब आहे, तर काही ठिकाणी अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे सलग 2 ते 3 दिवस लाईट नसल्या कारणाने जनतेचे हाल होत आहेत. महावितरणाच्या कार्यालयात संपर्क केल्यास कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे जनतेतून प्रचंड नाराजीचा सूर उमटत आहे. एप्रिल ते मे महिन्यामध्ये मान्सूनपूर्व कामासाठी अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित केला होता, परंतु ठोस उपाययोजना केली नसल्याचे दिसून येत आहे. एकंदरीतच महावितरणाचा तालुक्यामध्ये गलथान कारभार सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. कार्यालयाचे संपर्क ध्वनी फक्त नावाला ठेवले गेले आहे का असा सवाल देखील नागरिकांमार्फत उपस्थित केला जात आहे. कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे लांजा तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये जनतेचे प्रचंड हाल सुरू आहेत. कोकणात सर्वसाधारणपणे ग्रामीण भागामध्ये अनेक घरांमध्ये वयोवृद्ध व्यक्ती आहेत. काळोखाच्या साम्राज्यामुळे त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. खेड तालुक्यातील भरणे ग्रामपंचायत येथील जिल्हा परिषद शाळा फागेवाडी या शाळेतील विद्यार्थ्यांना आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त शाळेतील मुलांना शालेय वस्तू वाटप करण्यात आल्या व वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला.
या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख दत्ताराम भिलारे, उपतालुका प्रमुख सचिन उर्फ बबलू सकपाळ, महिला तालुका प्रमुख अंकिता बेलोसे, शालेय व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष निधी विठ्ठलमल व उपतालुका प्रमुख सतीश बेलोसे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। शिवतर ग्रामस्थ शिक्षण संस्था मुंबई संचलित प्रभात हायस्कूल शिवतर मध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष काशीनाथ मोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले। यावेळी पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। नवीन प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये जगबुडी आणि नारंगी या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे। मुसळधार पावसात अति वेगाने खेड शहरातील बाजारपेठेमध्ये पुराचे पाणी शिरले आहे। नागरिकांची आणि व्यापाऱ्यांची एकच धावपळ उडाली आहे। खेड दापोली मार्ग हा प्रमुख राज्यमार्ग नारंगी नदीच्या पुरामुळे बंद झालाय, तर खाडीपट्टा विभागाचा संपर्क देखील तुटलेला आहे। मुसळधार पावसामुळे खेडमधील जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे। या सर्व भीषण पूर परिस्थितीचे ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरण करण्यात आलेले आहे। पाहुयात ड्रोन कॅमेराद्वारे टिपलेल्या जगबुडी आणि नारंगी नदीच्या विक्राळ रूपाचे काही क्षणक चित्रे। यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची। कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण।